बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातून बातमी आहे। शिवसेनेच्या संजय शिरसाट यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना इशारा दिलाय। तर भविष्यात स्वतंत्र निवडणूक लढवावी लागेल असं ते म्हणालेले आहेत। रवींद्र चव्हाण मनाप्रमाणे वागतायत, मग ॲक्शनला रिॲक्शन मिळणारच। लोकांना महायुती हवी आहे, फाटाफूट कराल तर स्वतंत्र लढू असा थेट इशारा संजय शिरसाट यांनी दिलेला आहे। सदानंद थरवाळ आणि त्यासोबतच आणखी एका शिंदेच्या नेत्यानं भाजपत प्रवेश केल्यानंतर या प्रतिक्रिया आता उमटतायत। त्यांनी त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी केलेले ते विधान आहे, परंतु सर्वसामान्य जनता ही महायुतीच्या बरोबर आहे। महायुतीकडे त्यांचा कल आहे आणि अशा पद्धतीने जर फाटाफूट झाले तर भविष्यामध्ये तुम्हाला निवडणुका ह्या स्वतंत्रपणे लढाव्या लागतील असं चिन्ह आहे। झालेल्या चर्चेला हा छेदच आहे। रवींद्र चव्हाण त्यांच्या मर्जीने वागतायत, मग परिणाम आहे की ते ॲक्शनला रिॲक्शन ही होणार आहे। मग उद्या ही माहिती आपली जी काही खंबीरपणे पुढे चाललेली दमदार वाटचाल चालली त्याच्यावर हा मिठाचा खडा टाकण्याचा प्रकार आहे। आणि जर त्यांना जर समज देत नसाल तर हे प्रकार पुन्हा भविष्यात वाढतील, मग त्याचे काही दुष्परिणाम जे आहेत ते महायुतीला भोगावे लागतील। तर संजय शिरसाट यांची ही प्रतिक्रिया आलेली आहे। जर हे प्रकार असेच सुरू राहिले तर त्याचे परिणाम महायुतीला भोगावे लागतील असं ते म्हणाले। झालेल्या चर्चेला हा छेदच आहे। रवींद्र चव्हाण त्यांच्या मर्जीने वागतायत, मग परिणाम आहे की ते ॲक्शनला रिॲक्शन ही होणार आहे। मग उद्या ही माहिती आपली जी काही खंबीरपणे पुढे चाललेली दमदार वाटचाल चालली त्याच्यावर हा मिठाचा खडा टाकण्याचा प्रकार आहे। आणि जर त्यांना जर समज देत नसाल तर हे प्रकार पुन्हा भविष्यात वाढतील, मग त्याचे काही दुष्परिणाम जे आहेत ते महायुतीला भोगावे लागतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।